माझ्या भन्नाट रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आज आपण सोप्या पद्धतीने कशी चिकन ग्रेव्ही ही तयार करायची आहे ते आपण पाहूयात। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला, तर आता तुम्ही इथं बघू शकता मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, ते पण स्वच्छ धुवून त्याला आता आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत। त्याच्यासाठी इथं मी अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे, दही घेतलेलं आहे, ते आता आपण त्याच्यात मिक्स करून ते मॅरिनेट करायला ठेवू। आणि त्याच्यासोबतच मिरची पावडर, गरम मसाला, धनिया पावडर, हळद, चिकन मसाला, मीठ, चवीनुसार मीठ आणि खडा मसाला ते घेतलेला आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून मॅरिनेट करायला ठेवूया। खडा मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा नाही। आणि परतण्यासाठी आपण कांदा, टमाटा घेतलेला आहे। तर चला तर बघूया। तर बघा, आता आपण मॅरिनेटमध्ये 2 मोठे चमचे अद्रक लसूण टाकलेला आहे, त्याच्यासोबतच दही पूर्ण टाकायचं आहे। तर आता बघा, इथं मी दही आणि अद्रक लसूणची पेस्ट ती टाकलेली आहे। आता त्याच्यासोबतच आपण मसाले टाकूया। 2 चम्मच मिरची पावडर, गरम मसाला, 2 चम्मच धनिया पावडर, चवीनुसार मीठ आणि मिनी चिकन मसाला टाकलेला आहे। जर तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तुम्ही टाका, नाहीतर तो तुम्ही स्किप करू शकता। आणि त्याच्यासोबतच मी हळद टाकलेली आहे। तर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता बघू शकता मी हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। तर आता आपण हे झाकून अर्धा तास त्याला मॅरिनेट करायला ठेवूयात। आणि तुम्ही बघू शकता मी थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट मॅरिनेटमध्ये टाकलेली आहे आणि थोडीशी नंतरच्यासाठी ठेवलेली आहे। आणि आता तुम्ही बघू शकता आपल्याला चिकन ग्रेव्ही करायची आहे। त्यासाठी चिकन ग्रेव्हीमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो पूर्ण कापलेला टाकू शकत नाही। त्याच्यासाठी आता आपल्याला ह्याला पेस्ट करून घ्यायची आहे या दोन्ही याची। तर आता इथं बघू शकता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, ते वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण, तर इथे बघू शकता मी कांदा वाटून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्येच आपल्याला टोमॅटोही टाकून वाटून घ्यायचा आहे। तर वाटून घेऊया आपण। तर हे बघू शकता आपण कांदा आणि टोमॅटो ह्या दोघांना वाटून घेतलेला आहे। तर आता आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे। खडा मसाल्यामध्ये मी तेजपत्ता, लवंग आणि दालचिनी एवढं घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण टमाट्याची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट हे दोन्ही आपण वाटून घेतलेलं ते टाकूया, थोडंसं जपून, कारण की हे टाकल्यावरती खूप असं तरतडी उडतात। ते मिक्स करून घेऊया आपण। आता बघू शकता आपण हे कढईमध्ये टाकलेलं आहे। आता हे 5 मिनिटं असं शिजून देऊया। मीडियम फ्लेमवरती मी शिजायला ठेवलेला आहे। कांदा आणि टोमॅटो कच्चा आपण वाटून घेतलेला आहे, त्या भाजीमध्ये कच्चा फ्लेवर नाही येऊ त्यासाठी आपण परतून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत पूर्ण साईडनी मधून तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। आता बघू शकता आपला मसाला पूर्ण परतलेला आहे। त्याच्यात आपण
अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया। मी 1 किलो चिकनच्या नुसार अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। ते आता आपण मिक्स करून घेऊया। आता मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। ते परत आपण 5 मिनिटं परतून घेऊया। आता तुम्ही बघू शकता मी कसं परतून घेतलेलं आहे, सगळीकडून तेल सुटलेलं आहे। आता आपण चिकन बघू शकता तुम्ही, खूप छान मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण हे चिकन त्या टाकून घेऊया। आता आपण चिकन टाकून घेतलेलं आहे, हे चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया आपण। चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आणि जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं आपण, तो मसाला पूर्ण पाणी टाकून स्वच्छ करून ते पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया आपण। बघू शकता आपली ग्रेव्ही आता मस्तपैकी तयार झालेली आहे। बघू शकता आपली चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे।